म्हणजे बरं झालं आपण इथून लवकर निघतो. म्हणजे कसं इथे ट्रॅफिक कमी लागू शकते. मुंबईच्या जवळ पोहोचलो ना की आपल्याला हमखास ट्रॅफिक लागणार. या दोघी कुठे गेल्या होत्या? बाई आता या खूप प्रश्न विचारणार आणि आपण जर खोटं बोललो तर यांना लगेच त्यापेक्षा आपण परत जाऊया. आणि या परत का चालल्यात? ताई काकी जाऊ बाई थांबा. कुठे गेला होता तुम्ही? कुठे नाही. तू तू कुठे चाललीस? मी डॅड बरोबर मुंबईला जाऊन येते. पैशांची व्यवस्था होते का बघते. थांबा दीदी. अर्चू हे घे अदिती. आम्ही थोडी सोय केली आहे पैशांची. हे कुठून आणले तुम्ही पैसे? कशी केली सोय? एक मिनिट. तुम्ही दोघींनी दागिने विकलेत? हो काय आहे? ताई काकी काहीही झालं की दागिने विकणं हा एकमेव पर्याय नसतो. अहो बिझनेस मध्ये असे चढ उतार येतात. पण बघा संकटाच्या प्रसंगी माझं अख्खं कुटुंब माझ्या पाठीशी आहे. आपण सगळे एकत्र आहोत म्हणूनच संकटात लढायची ताकद मिळते. ताई काकी शपथ आहे तुम्हा दोघींनाही. आत्ताच्या आत्ता हे दागिने सोडवून आणा आणि पुन्हा असा वेडेपणा करू नका. जाऊबाई प्लीज तुम्ही आत्ता ठेवा हे पैसे. आणि दागिने फक्त गहाण ठेवलेत. आपण कधीही सोडवून आणू शकतो. प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता दागिने सोडवून आणा. हे बघा पैशांची व्यवस्था होईल पण दागिने आधी सोडवून आणा. आणाल ना? हो येते मी. मोठ्या बाई प्लीज सेडला सांगा मी निघाले म्हणून. हो सांगते. डॅड चल आलेच. अदिती निघाली पण? हो आत्ताच गेली. अरे बरं ठीक आहे मी पण निघतो. अरे सिद्धू तू? अरे तू मोटरसायकलवर जाणार मुंबईला? हो तात्या पण तुम्ही काही काळजी करू नका. मी नीट पोहोचेन. चला निघतो. या घरासाठी आणि फॅक्टरीसाठी हे दोघं जण वेड्यासारखे धावपळ करतायत. देवा या घरावरची संकट लवकर निवळू देते. आमच्या नामाचं लग्न सुखरूप पार पडू दे. बेटा तू खूप घाई करतेस. तुला जी रक्कम हवी आहे ना ती रक्कम मी तुला देऊ शकतो ना. थँक्यू पण एवढी मोठी रक्कम नाही घेऊ शकत मी तुझ्याकडून. आय नो बेटा कामाच्या बाबतीत तू खूप मानी आहेस हे मला माहिती आहे. पण असं माझ्याकडनं तुला पैसे घेणं हे तुझ्या तत्वात बसत नसेल तर मी तुला जी रक्कम देणार आहेस ना ती तू कर्ज समजून घे ना. डॅड स्वतःकडे पैसे असताना कोणी कर्ज का घेईल? आजपर्यंत तुझ्याबरोबर वाद घालण्यात कोणी जिंकलंय का? नाही. पण कंपनीचे सगळे शेअर विकण्याचा तू जर डिसिजन घेतलाच आहे तर मी तुला कितीही समजावून सांगितलं ना तरी तू ऐकणार नाही हेही मला माहिती आहे. आणि नेमका हाच गुण तू तुझ्या मॉमचा घेतलायस. पण मला वाटतं बेटा एकदा विचार कर. सगळेच शेअर्स तू विकतेस. डॅड मी माझ्या डिसिजनला घेऊन खूप फर्म आहे. तू बघतोस का सीए कुठे पोहोचलेत ते?
आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. ते बघ कुठे पोहोचलेत. ट्रॅफिक मध्ये अडकलेत का? अरे हो हो हो, जरा शांत होशील का तू? जस्ट कूल डाऊन. बघतो. लवकरात लवकर पैसे हातात आले पाहिजेत. सेठ पण त्या बिल्डर कडून पैसे आणायला गेलाय. ते पैसे हातात आले तर गोष्टी खूप सोप्या होतील. काय झालं असेल तिकडे? एकदा सेठला फोन करून विचारते. अदिती बेटा, अरे बाहेरच होते. हॅलो प्लीज सेठ. हो सर, थँक्यू. मी सांगत होतो दादाला की जाऊ नको तरी गेला. तर कसं कळणार तिकडे काय झालंय ते? अरे फोन का उचलत नाही दादा? सुहास खळू. सॉरी पण आई, मला खूप काळजी वाटते. टेन्शन नको घेऊ सरे. आपला सिद्धू धीट आहे, कोणाला घाबरणारा नाहीये. हो, तरी पण आदिती कशी वेळोवेळी घरी फोन करून केव्हा येणार आहे, कुठे आहे, कधी पोहोचणार आहे सगळं सांगते का नाही? तसं याला सांगायला काय होतंय? बरोबर बोलताय मोठ्या बाई तुम्ही. प्लीज फोन करून कळवायला हवं ना की काय झालंय काय नाही ते. तर तो बिल्डर इतका डेंजर माणूस आहे ना, तुम्हाला काही कल्पना नाही. डायरेक्ट जीवे मारण्याची धमकी देतो तो. काय? पोरं बायका कुटुंब काही घेणं देणं नाहीये त्याला त्या गोष्टीत. अरे देवा, आता सिद्धू तो तिथे एकटाच गेलाय. अगं गप्प काय बसा. गप्प बसलो तरी काळजी मिटणार आहे का माझी? त्याची धमकी अजून लक्षात आहे माझ्या. सुहास, अरे तो बिल्डर असेल डेंजर, पण त्याच्यापेक्षा जास्त डेंजर हे असं हायवेवर बाईक घेऊन जाणं. हा, काही गरज होती का त्या सिद्धूला बाईक घेऊन जायची? आपल्याकडे गाड्या नाहीत का? आणि आदिती बरोबर गेला असता गाडीत तर काही बिघडलं असतं का त्याचं? काही हिरोगिरी करायची गरज होती का? इथं आपला जीव टांगणीला लागतो. हायवेवर किती बाईकचे ऍक्सिडेंट होतात, अनेकांचे जीव जातात. नाही, शांत राहा ना जरा. आणि आता जर काही अभद्र बोललात ना तर याद राखा. मोठ्या बाईंचा चेहरा बघा ना, कळतं का काही तुम्हाला? मोठ्या बाई, असं भरल्या डोळ्यांनी पापड भरशील तर भिजतील आणि खारट होतील ना. नको ग टेन्शन घेऊ. अगदी व्यवस्थित असेल आपला सिद्धू. पण सिद्धू सुखरूप आहे हे कळेपर्यंत माझ्या जीवाला गोर लागून राहणार असेल. संध्याकाळपर्यंत त्याचा फोन नाही आला ना तर देव पाण्यातच ठेव. मॉम, मी हे ठेवतो सगळं. तुम्ही आहे ना त्या फाईल नीट ठेवा फक्त. हे बघ, इथलं सगळं मी बघते, तू तिकडचं सगळं आवरून घे. मॉम, अहो किती धुळे. सखा असू दे ना, मी बघते ना, तू जा. बर. जरा जास्त नुकसान केलं असं तुम्हाला वाटत असेल, पण काय करणार, कामगारच ते. एकदा की राग डोक्यात गेला ना की मग कुणाचं ऐकत नाही बघा ते. नाही, खरं तर चूक आमचीच होती. पण हे हे नोकरांसमोरच बोलणं होणार आहे का? हो नाही, ते नोकर नाही आहेत, घरचेच आहेत, हेल्प करायला आले. हो सॉरी. इट्स ओके. ह्या पाकिटात पैसे आहेत. पैसे थोडे कमी आहेत पण यावेळी ऍडजस्ट करून घ्या. बाकीचे पैसे लवकरच देतो. बर. एवढेच खूप कमी आहे ते. अशी चिरीमिरी देत राहिले तर मी कामगारांना पैसे कुठून देणार? आणि तुमच्या आदित्य मॅडम कुठे आहेत? त्या मुंबईला गेले. काय राव, त्यांनी आता इथं असायला हवं होतं ना. तुम्हाला पुढे करून गेले त्या मुंबईला. एक्सक्यूज मी. लुक, त्या कामासाठी मुंबईला गेल्यात. सॉरी मी मध्ये बोलतेय, पण आदिती मॅडम पळून जाणाऱ्यातल्या नाहीयेत. पण यापूर्वी कधी भेटलोयत का? तुमचे डोळे जरा ओळखीचे वाटतंय. मी कधी घराबाहेरच पडत नाही.
बरं पैसे थोडेसे कमी आहेत, पण यावेळी ऍडजस्ट करून घ्या. बाकीचे पैसे आम्ही लवकरच देतो. आणि प्लीज कामगारांना सांगा शांत राहायला. ठीक आहे, तुम्ही म्हणतायत तर येतो मी. आपण खरंच नाही भेटलो नाही आधी. एकदा सांगितलं ना नाही म्हणून. मॅम ऑलमोस्ट सर्व प्रोसेस झालेली आहे. थँक्यू सो मच. बाय द वे हे पैसे कधी मिळतील? अहो आदिती मॅम, तुमचे सर्व शेअर्स विकलेत की अकाउंटमध्येच तुमचे सर्व पैसे येतील. थँक्यू सो मच. अहो सर मॅम, आपण सतत थँक्यू म्हणून मला लाजवत आहे. अहो तुम्हाला जितकं थँक्यू म्हणू ना तेवढं कमीच आहे. हे शेअर्स विकून तुम्ही आमची केवढी मोठी मदत केली याची कल्पना नाही आहे तुम्हाला. हो, कुठलाही लॉस झाला नाही आणि शेअरचा ॲक्युरेट व्हॅल्यू तुम्ही मिळवून दिलाय. गुड वर्क. थँक्यू सर. अहो ते तर माझं कामच आहे. ठीक आहे, मी पेपर ठेवून घेतो. सर तुमची साईन लागेल, प्लीज माझ्यासोबत येता का? हो ना, शुअर. सर बेटा, आय जस्ट कम बॅक. आदिती, कुणाला फोन करतेस? अरे सेडला. अच्छा, काय म्हणाला तो? नाही झालं का त्याचं काम? कुठे काय, कॉन्टॅक्टच होत नाहीये त्याच्याशी. म्हणजे? अरे त्याचा फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया येतो. ठीक आहे, मग आता आपण किती वेळ थांबायचं इथे? निघायचं का? थांब, मी एकदा फोन करून बघते. बरं बघ बरं. मग मला असं वाटतंय त्याचं इथलं काम झालं असेल आणि तो पुढे गेला असेल. आता आपण इथे किती वेळ थांबणार ना? असं न कळवता. विसरला असेल तो. करेल तो तुला कॉल. चल आपण निघायचं का? ठीक आहे. चल. हा, हो, तुम्ही काळजी करू नका. थोडे पैसे त्यांच्या हातात ठेवल्यामुळे सगळं प्रकरण शांत झालं. हो, आता सिद्धू भाऊजी आणि जाऊबाई गेलेत म्हणजे ते काहीतरी पैशाची व्यवस्था करतील एवढा विश्वास आहे. तसे ते दोघं फार जिद्दी आणि मेहनती आहेत. त्याहीपेक्षा महत्वाचं ते दोघं खूप गुणाच आहेत. ही चावी आता तुझ्याकडेच ठेव. अहो असं काय करताय? तो देतोय चावी तर घ्या ना. बापू अहो घ्या ना चावी. काय करू आता मी चावी घेऊ? बापू, ही चावी बयोजीकडे द्या. तिला सांगा तिचा ना तू चुकलाय. अरे तू बघितलंय ना तुझ्या डोळ्यांनी बयोची अवस्था काय झाली. घरात नुसती वावरत असते. तिने कायम एक चूल ठेवलेली, तिचा विस्तव जसा विझला ना तसा तिच्या चेहऱ्यावरचा आनंदच गेला रे. भूतकाळात रमत असते ती. बहुधा या घराचं भविष्य पाहण्याचं तिच्या धाडसच नाहीये. बापू, तुम्ही सांगा ना बयाजीला, आता सगळं नीट होईल. माझी चूक मला. मी तुझ्याकडे आलो होतो, मी तुझ्याशी बोललो ना, आठवतंय तुला? तुला चावी हवी आहे ना, मग ठेव तुझ्याजवळ. पण एक लक्षात ठेव, एक दिवस तुला तुझ्या वागण्याची लाज वाटेल, तेव्हा हीच चावी तू बयोबाईकडे देशील. तेव्हा वेळ निघून गेली असेल रे, हे ध्यानात ठेव. वेळ निघून गेली रे, वेळ निघून गेली. बापू, चूक झाली माझी, खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. नुसताच प्रोफेसर झालो,
अहो तो माफी मागतोय ना, मग घ्या चावी. मी पण तुमची माफी मागते. या सगळ्यात माझ्याकडून पण चूक झाली, पण आमची चूक सुधारायला एक संधी द्या आम्हाला. अरे पण कुठल्या तोंडाने मी ही चावी तात्याबाईंकडे देऊ? ही चावी त्या तिजोरीची, ज्या तिजोरीत राखायलाच काही नाहीये. नशीब आपण ट्रॅफिक मध्ये अडकलो नाहीत, नाही तर रात्री घरी पोहोचायला नक्कीच उशीर झाला असता आपल्याला. आदिती, आदिती, हा लक्ष कुठे आहे? काय झालं? काय झालं? अगं मला काय झालं नाही, तुला काय झालं ते सांग. काही नाही रे, हा सेट बघ ना कुठे गायब झालाय. येईल का तो? अरे निघाल्यापासून इतके मेसेजेस, इतके कॉल करते मी त्याला, काहीच कॉन्टॅक्ट नाही. अगं बिझी असेल, फ्री झाला की करील ना कॉल तुला तो. डोंट वरी. बोला डॅड, अरे एका तरी मेसेजला रिप्लाय द्यायचा, ऍटलीस्ट म्हणजे काळजीपोटी एक कॉल बॅक तर करायचा. नाहीतर हे बघ असं असेल, मुंबईतलं त्याचं काम आटपून तो घरी पोहोचला असेल, तुझी वाट बघत असेल तो. नाहीतर मुंबईत थांबला असेल. आणि तुला मुंबईच्या कामांचं माहिती ना, एका एका कामाला अख्खा दिवस निघून जातो. बिल्डरशी बोलावं लागेल. देवा, तुझ्या मनात तरी काय आहे रे बाबा? हे असं एका पाठोपाठ काही ना काही घडतच आहे या देशमुखांच्या घरात. पण मी तुला बजावून सांगते, जोपर्यंत माझा सिद्धू सुखरूप परत येत नाही, तोपर्यंत मी तुला पाण्याच्या बाहेर काढणार नाही. मोठ्या बाई, रत्नाक्का, तुम्ही केव्हा आलात? जेव्हा तुम्ही देवाला रागवत होतात ना तेव्हाच. रागवत नाहीये हो, हक्कानं त्याला सांगून साकडं घालते. काय हे मोठ्या बाई तुझं? घरात जरा काही झालं की लगेच देव पाण्यात ठेवायचे. रत्नाक्का, माझा सिद्धू कुठे असेल, कसा असेल? मोठ्या बाई, मनानं इतकं दुबळं राहून कसं चालेल? जरा या देवावर विश्वास ठेव. विश्वास आहे हो. मग झालं तर काही गरज नाहीये देवाला पाण्यात वगैरे घालायची. मी सांगते तुला, सिद्धू आदिती एकत्रच घरी येतील, बघच तू. चल चल आता बाहेर चल. आलात? काय झालं मोठ्या बाई? सिद्धू तुमच्या बरोबर आला ना? म्हणजे सेट अजून घरी नाही आलाय? अगं मला वाटलं तो तुमच्या सोबतच येणार आहे. अहो नाही, त्याने तर मला सकाळपासून एकही फोन केला नाहीये. अहो मोठ्या बाई, अहो आमचं काम झाल्यानंतर आम्ही लगेच निघालो मुंबईवरनं. पण तुमची फॅक्टरीसाठी लागणाऱ्या पैशांची काही व्यवस्था झाली का? हो, त्याचं तर काहीच टेन्शन नाहीये. नशीब. पण मला एक कळत नाहीये, सिड असं का वागतोय? त्याने कोणालाच एकही फोन का नाही केलाय? आदिती, मला तर खात्री आहे नक्कीच काहीतरी मोठी गडबड झाली असणार. आपण असं करायचं का? पोलिसात जाऊ. ना दिवे लागलेला असे आपण जर काही बोलू नकोस. अहो पण तात्या, गप्पा बस. काही घाबरायची गरज नाही आहे. अरे कामात व्यस्त असेल तो, येईल, आपण वाट पाहूया ना. तरी सांगत होतो तो बिल्डर डेंजर आहे. सिड, कुठे आहेस तू?